जैन मित्रांनो, मी पालघर पोलीस मनोहर लेकुडगे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आपला अपूर्णांक चॅप्टर चालू आहे। अपूर्णांक चॅप्टरचे भाग 4 झालेत। आज भाग 5वा आणि शेवटचा भाग, अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। आजचं पहिलं उदाहरण बघा। एका अपूर्णांकाचा छेद 4 ने वाढवल्यास तो अपूर्णांक 1/2 बनतो आणि त्याचा अंश 5 ने कमी केल्यास तो अपूर्णांक 1/3 बनतो। तर तो अपूर्णांक कोणता? बघा, पहिली अट काय म्हणले, एका अपूर्णांकाचा अपूर्णांक आपल्याला माहित नाही, तो अपूर्णांक माहित नाही, तर तो अपूर्णांक समजा आपण काय घेतला, x छेदामध्ये y घेतला। बघा, मग काय म्हणाले, पहिली अट, त्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे x छेदात y, याचा छेद काय y, हा छेद काय करला 4 न वाढवल्यास तो अपूर्णांक काय होतो म्हणले 1/2। ही झाली काय हो पहिली अट। दुसरी अट काय म्हणाला, त्याच अपूर्णांकाचा अंश कितीने वाढवायचा आपला 5 ने। मी अंश 5 ने वाढवला, अंश 5 ने काय केल्यास कमी केल्यास म्हणाले, त्याचा अंश 5 ने कमी केल्यास तो अपूर्णांक काय बनतो, तर 1/3 बनतो। ही झाली दुसरी अट। दोन्ही अटीनुसार आपण मांडणी केली। आता याला सोडवायचं कसं बघा, काय केलं मी, x छेदात y अधिक 4 आहे, तर मी काय करतो बघा, x छेदात y अधिक 4, याचं मी काय करतो, हा बघा, हा y मी y अधिक 4, हा y अधिक 4 काय केला मी इकडे नेला, y अधिक 4 हा छेदातला आहे, अंशात नेला 1 सोबत, इकडे y अधिक 4 झालं। हा 2 इकडे छेदात आहे, इकडे काय केला तो अंशात आणला। मग इथं चिन्ह कशाचंच नाही, तर छेदातला अंशात जात आणि कसा जाईल गुणाकारात, 2x बरोबर y अधिक 4 झालं। मग पुढे बघा, 2x हा y मी इकडे आणला, काय होणार हो, -y होणार, बरोबर 4। हे भेटलं तुम्हाला समीकरण 1। आता दुसरं समीकरण काय भेटतं बघू, हे x - 5, हा मी y काय केला इकडे नेला, y गुणिले 1 y, आणि हा 3 काय केला इकडे आणला, छेदातला इकडे अंशात आणला, गुणाकारात आला। 3 गुणिले x 3x वजा 3 5 15 बरोबर काय हो y। मग बघा, 3x हा y मी इकडे आणला, प्लस y इकडे बाजू बदलला, काय होणार -y होणार, बरोबर हे -15 पलीकडे नेलं, काय झालं +15। हे भेटलं आपल्याला काय हो समीकरण 2। बघा, तुम्हाला हे सोडवल्यानंतर समीकरण 1 आणि समीकरण 2 भेटलं, बरोबर। आता समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये इथं पण y आहे, इथं पण y आहे, पण इथं -y, इथं -y आहे। मग -y असेल तर यांची आपण जर वजाबाकी केली तर मायनस मायनस प्लस होऊन y काय होईल, कटून जाईल। तर आपण आता बघू, मी काय केलं, समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची वजाबाकी केली। मी इथं लिहितो बघा, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू। मग मी बघा, समीकरण 2 काय, 3x वजा y बरोबर 15 आहे। समीकरण 1 काय, 2x वजा y बरोबर 4 आहे। मी यांची वजाबाकी केली, लिहिलं वजाचं चिन्ह। वजाबाकी काय आली बघा, हे 3x मधून 2x गेलं, उरलं काय x, हे मायनस मायनस झालं प्लस, -y गेट कॅन्सल, बरोबर 15 मधून वजा 4 गेले, किती राहिले हो 11। x ची किंमत काय आली, 11 आली। बघा, x ची किंमत म्हणजे तुमचा अंश काय आला, 11 आला। आलेला अंश 11 कुठल्याही समीकरणामध्ये ठेवा, समीकरण 1 मध्ये ठेवा, समीकरण 2 मध्ये ठेवा, किंवा पहिल्या अटीत ठेवा किंवा दुसऱ्या अटीत ठेवा, तुम्हाला y ची किंमत भेटून जाईल। आपला आपला अंश 11 भेटला। आता बघू, समीकरण 1 मध्ये मी ही किंमत ठेवतो। बघा, समीकरण 1 काय आहे, 2x वजा y बरोबर 4, तर x ची किंमत 11 आलेली मी ठेवून दिली, 2 कंसात 11 वजा y बरोबर 4, 11 दूनी 22 मायनस y बरोबर 4, हे -y बरोबर 4, हा +22 तिकडे जाऊन काय होणार, -22 होणार। -y बरोबर 22 मधून 4 गेले, किती राहिले हो 18, पण मोठी संख्या कोणती आहे, -22 आहे, म्हणून उत्तराला काय येईल, मायनसचं चिन्ह। दोन्हीकडे बी मायनस मायनस आहे, मायनस मायनस गेट कॅन्सल, y = काय हो 18, म्हणजे तुमचा y बरोबर किंमत काय आली, 18 आली। म्हणजे तो अपूर्णांक कोणता, तर 11/18 कोणता आला, 11 छेदामध्ये 18 आला। तुम्हाला समजलं का मित्रांनो? बघा, आता हा 11/18 आलेला अपूर्णांक आपला बरोबर आहे की नाही, कसं चेक करायचं।
या 11/18 या अपूर्णांकाचा काय म्हणाले, पहिलं छेद वाढविला. बघा छेद कितीनं वाढविला, 4 न वाढविला, तर तो अपूर्णांक काय झाला पाहिजे, 1/2. बघू होतं का. 11 छेदात 18 आणि 4 किती हो, 22. मग बघा 11 1 11, 11 दोन्ही 22, आलं का 1/2. आता हा 11/18 अपूर्णांक, या अपूर्णांकाच्या अंशामधून 5 कमी केल्यावर ते अपूर्णांक किती झाला पाहिजे, 1/3. बघा होतं का. 11 मधून 5 गेले, किती उरले हो, 6. हे 18 जशाच तसे 6 1 6, 6 18, दोन्ही अटीमध्ये आपलं काय हो, हे 11/18 अपूर्णांक घेतल्यावर दोन्ही अटी पूर्ण व्हायला आता, म्हणून आपलं उत्तर 11/18 हे अगदी बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पुढचा क्वेश्चन बघा. 02954 या 5 4च्या डोक्यावर बार, याचे व्यवहारिक अपूर्णांकात रूपांतर करा. बघा अशा उदाहरणामध्ये काय करायचं, याचा अर्थ काय हो, 0.29554च्या डोक्यावर बार म्हणजे 5 4 5 4 5 4 5 4 असं आहे. हे 5 4 5 4 आवृत्ती वाले म्हणून या 5 4च्या डोक्यावर बार. मग अशा उदाहरणामध्ये काय करायचं, जी संख्या दिली आहे ती संख्या लिहायची, वजा ज्या संख्येच्या डोक्यावर बार नाही अशी संख्या त्याच्यातून काय करायची, वजा करायची. आणि छेदामध्ये बघा 1 2, दोन संख्येच्या डोक्यावर बार आहे तर दोघांसाठी 9 9 घ्या. ज्या संख्येच्या डोक्यावर बार नाही तिच्यासाठी 0 0 घ्या. बघा 4च्या डोक्यावर बार आहे त्याच्यासाठी 9, 5च्या डोक्यावर बार आहे त्याच्यासाठी 9 9, आणि 2च्या डोक्यावर बार नाही तर त्याच्यासाठी 0. मग 2954 मधून 29 काढून टाकायचे, किती उरते हो, 2925 छेदामध्ये 9900. हे झालं तुमचं व्यवहारिक अपूर्णांकात रूपांतर. कशात झालं, व्यवहारिक अपूर्णांकात रूपांतर झालं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. 2.0583 याच्या सर्वांच्या डोक्यावर बार बरोबर 2.583 छेदात x, तर x बरोबर किती म्हणलंय, तर x बरोबर किती. तर बघा x बरोबर किती येत आहे, मग काय हो, हा 2 पूर्णांक आहे बरोबर. मग वरी 0.583 4 अंक दिलेत, मग त्या 4 अंकाचं काय हो, छेदामध्ये 4 9 9 9 9 येतील. किती वेळेस 9 येईल, 4 अंकाच्या डोक्यावर 12 आहे तर खाली 4 वेळेस 9. ज्या एका अंकाच्या डोक्यावर 12 असला की 1 9, दुसऱ्याच्या असला की दुसरा 9, तिसऱ्याच्या असला की तिसरा 9, चौथ्याचा असला की चौथा 9. मग त्याचं उत्तर काय येईल, या x ची किंमत काय येईल, 9 9 9 9 येईल. मग तुम्हाला वाटेल की मास्तर इथं 0 लिहिला नाही आणि इथं तुम्ही 0 लिहिलाय, तर या समोरच्या 0ला आणि पाठी दशांशच्या इथं बघा, आपली कुठलीही संख्या घेतली ही 583, याच्या पुढे किती शून्य दिले तर या शून्याला किंमत नसते, म्हणून उदाहरणामध्ये इथं त्यांनी शून्य दिलेला नाही. तरी x ची किंमत तुम्हाला 3 9 घेता येत नाही, 4च 9, कारण इथं शून्याच्या डोक्यावर सुद्धा काय आहे, बार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. 2.314 या 1/4च्या डोक्यावर बार, याचे व्यवहारिक अपूर्णांकात रूपांतर करा. अपूर्णांकात रूपांतर करा. बघा काय हो, हा 2 पूर्णांक जशास तसा, वरी काय 3 1 4 जशास तसा अंशात. बघा 1/4च्या डोक्यावर बार आहे, वजा ज्या संख्येच्या डोक्यावर बार आहे ती संख्या काय करायची, सोडून द्यायची. ज्या संख्येच्या डोक्यावर बार नाही ती वजा करायची.
छेदामध्ये काय करायचं, दोन संख्येच्या डोक्यावर बार आहे, दोनदा 9 आणि एका संख्येच्या डोक्यावर बार नाही त्याच्यासाठी काय हो 0. मग काय येते याचं 2. 314 मधून 3 गेले 311 भागिले किती हो 990. मग याचं काय, हा झाला व्यवहारी अपूर्णांकात याचं रूपांतर. बरोबर. मग तुम्हाला हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे, त्याचं अपूर्णांकात रूपांतर करायचं असलं तर या दोन्हीचा गुणाकार करा, याची बेरीज करा, मग ते अंशात राहील. हे 990 कशात राहतील, छेदात राहतील. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. 4.0000682 या 682 च्या डोक्यावर बार याचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. काय करायचं बघा, हा 4 पूर्णांकातला जशाच तसा, वरी हे 682, पुढच्या शून्यला काही किंमत असते का, नसते. 682 च्या पुढे मी किती शून्य दिले तर, परंतु या 682 मधून वजा काय करावं लागतं, ज्याच्या डोक्यावर बार नाही ती संख्या, मग ज्यांच्या डोक्यावर बार नाही ती 00 म्हणून 682. परंतु छेदामध्ये काय करायचं, 1 2 3 ज्या संख्येच्या डोक्यावर बार आहे त्या संख्येसाठी छेदात 9 आणि ज्याच्या डोक्यावर या 3 शून्यच्या डोक्यावर बार नाही, ज्याच्या डोक्यावर बार नाही त्याच्यासाठी 0 घ्यायचा. मग तुम्ही मास्तर म्हणताल इथं वजा 00 केलं नाही, तुम्ही केलं काय न केलं काय, 682 मधून 0 वजा केलं काय न केलं काय तीच संख्या येणार आहे, म्हणून मी वजा 00 केलं नाही. मग तुमचं काय येईल 999. छेदामध्ये पुढे 3 शून्य येईल, या 3 शून्यच्या डोक्यावर काहीच नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, जर अशा उदाहरणामध्ये ज्या डोक्याच्या संख्यावर बार आहे तिच्यासाठी छेदात 9 घ्यायचा, जिच्या डोक्यावर बार नाही तिच्यासाठी 0 घ्यायचा. आणि वरी तर सांगितलंय व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना दशांशच्या नंतर जी संख्या आहे ती संख्या जशाच तशी लिहायची, वजा ज्या संख्येच्या डोक्यावर बार नाही ती त्याच्यातून वजा करायची. करेक्ट. याचं काय झालं, व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर 4.682 छेदात 999 आणि पुढे 3 शून्य. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. तेरा 13.7485 छेदामध्ये x बरोबर 13.7485 या चारीच्या डोक्यावर बार, तर x बरोबर किती, काय येईल बघा. 7485 या 4च्या डोक्यावर बार आहे, म्हणजे छेदात किती येतील, 4 वेळेस 9 येतील. 4 संख्येच्या डोक्यावर बार आहे, तर विषय संपला. काय येणार उत्तर तुमचं 9999. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 1.36 डॉट 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 याचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. बघा, याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. 1.363636 याला म्हणजे 36 काय वाले आवृत्ती वाले, मग याला आपण कसं लिहू शकतो, 1.36 च्या डोक्यावर बार. मग मी सांगितल्याप्रमाणे एक पूर्ण आहे, एक पूर्णांकात, वरी काय करायचं 36 भागिले दोन्हीच्या डोक्यावर बार आहे म्हणून खाली काय हो 99. आता मग याचं रूपांतर बघा, याला एक 3 न भाग जातो, 3 1 3 3 2 6, खाली 3 न जातो, 3 3 9 3 3 9 12 छेदात 3 3. पुन्हा बघा 1.3 चौक 12 3 1 3 3 1 3. मग बघा 11 1 11 आणि 4 15 छेदामध्ये 11. तुमचा व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा, तर तुमचा व्यवहारी अपूर्णांक काय येईल 15 छेदामध्ये 11. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. .7 च्या डोक्यावर बार अधिक 0.8 च्या डोक्यावर बार बरोबर क्वेश्चन मार्क. बघा ह्याची बेरीज कशी करायची. 0.7 च्या डोक्यावर बार आहे, मग 7 च्या डोक्यावर बार, तर 7 ज्या संख्येच्या डोक्यावर बार आहे त्याच्या छेदात काय घ्यायचा 9, अधिक 8 च्या डोक्यावर बार आहे 8 छेदात काय घ्यायचा 9. 9 9 कसा हो छेद
समान आहे तर 9 7 आणि 8 15 काय येते तुमची बेरीज 15 छेदामध्ये 9 येते. मग 15 छेदामध्ये 9 ला बघा 3 5 15 3 त्रिक 9 मग 5 छेदात 3 सुद्धा येते. पुन्हा याचं पुढे गेलं तर काय येईल 3 1 3 दशांश उरले 2 गेला 0 3 संग 18 पुन्हा 2 उरले 3 संग 18 पुन्हा 2 उरले 3 संग 18 पुन्हा 2 उरले म्हणजे 1.666 असं आवृत्ती कुठपर्यंत पण जाणार. म्हणजे उत्तर काय येणार 1.6 च्या डोक्यावर बार. हे सुद्धा ऑप्शन मध्ये उत्तर असू शकतं, हे सुद्धा उत्तर असू शकतं, हे सुद्धा उत्तर असू शकतं. ऑप्शन नुसार उत्तर बघायचं. त्याच्यानंतर बघा सोपी पद्धत 0.7 च्या डोक्यावर बार म्हणजे 7 7 7 7 7 7 बरोबर. 0.8 म्हणजे 8 च्या डोक्यावर बार म्हणजे काय हो 0.8 8 8 8 8 8 यांची बेरीज करायची. काय करा 7 आणि 8 15 ला 5 हाताला 1 7 आणि 8 15 आणि 1 16 ला 6 हाताला 1 7 आणि 8 15 आणि 1 16 6 6 6 7 आणि 8 15 आणि 1 16 ला 6 हाताला 1 1 दशांश आले का 6 6 6 6 शेवटी 5 आले कारण इथं आपण आवृत्ती थांबले. याचा अर्थ आपलं काय हो 1.6666 उत्तर म्हणजे 1.6 च्या डोक्यावर काय हो 12. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. शून्य दशांश 38 च्या डोक्यावर बार अधिक 0.26 च्या डोक्यावर बार बरोबर क्वेश्चन मार्क. बघा काय हो 0.38 दिले 38 च्या छेदात काय येणार 99 येणार. दोन्ही संख्येच्या डोक्यावर बार आहे. 26 च्या डोक्यावर बार आहे मग काय येणार 26 छेदात 99 येणार. मग छेद समान आहे 99 ठेवून द्या. अंशाची बेरीज करा 38 अधिक 26 किती होते हो 64. मग बघा 64 च्या खाली 99 आले म्हणजे काय येणार उत्तर 0.64 च्या डोक्यावर बार. कारण हे आपण जर बार असला तर छेदात 9 घ्याला तर छेदातले 9 काढले तर वरी काय करायचा बार द्यायचा. असं समजत नसेल तर 0.38 38 38 38 असं लिहा. खाली लिहा 0.26 26 26 26 आवृत्ती करा. यांची बेरीज करा 8 आणि 6 14 ला 4 हाताला 1 3 आणि 3 6 8 आणि 6 14 ला 4 हाताला 1 6 4 6 4 6 0. बघा 0.64 64 64 म्हणजे काय 0.64 च्या डोक्यावर बार. डन. सगळं सोपं असतंय फक्त अभ्यास करावा लागतो. 0.45 च्या डोक्यावर बार अधिक 0.1487 च्या डोक्यावर बार बरोबर क्वेश्चन मार्क. काय करायचं हे 45 दोन्हीच्या डोक्यावर बार आहे म्हणून 99 अधिक हे 1487 चारीच्या डोक्यावर बार आहे म्हणजे काय हो 99 99. आता या दोन्हीचा लसावी बघा. या दोन्हीचा लसावी काय येतो 99 99 येतो. कारण या लहान संख्येनं मोठ्या संख्येला भाग जातो. मग लहान संख्येनं जर मोठ्या संख्येला भाग जात असेल तर मोठी संख्या म्हणजे काय असते लसावी असते आणि लहान संख्या म्हणजे काय असते तर मसावी असते. मग हे काय झालं लसावी आपण लसावी काढला. मग या 99 ला या 99 ला कितीचा भाग जातो बघा 99 1 99 आणि 99 1 99 101 चा 101 गुणिले 45 करा 45 45 गुणाकार येतो यांचा अधिक हे 999 1 999 म्हणून 1487 यांची बेरीज करा. 7 आणि 5 12 ला 2 हाताला 1 8 आणि 4 12 आणि 1 13 ला 3 हाताला 1 5 आणि 4 9 आणि 1 10 ला 0 हाताला 1 4 आणि 1 5 आणि 1 6 6032 भागिले 99 99. मग खालचे 4 9 काढून टाका वरी 6032 च्या डोक्यावर काय द्या बार द्या म्हणजे तुमचं उत्तर काय येईल 0.6032 येईल. असं जर समजत नसेल तर असं करा 0.45 45 45 45 करा. मग खाली काय करा 0.1487 1487 यांची बेरीज करा. 7 आणि 5 12 ला 2 हाताला 1 8 आणि 4 12 आणि 1 13 ला 3 हाताला 1 5 आणि 5 10 ला 0 हाताला 1 4 आणि 1 5 आणि 1 6 आलं का. पुन्हा इथं 7 आणि 5 12 ला 2 हाताला 1 8 आणि 4 12 आणि 1 13 ला 3 हाताला 1 5 आणि 5 10 ला 0 हाताला 1 हे आलं का. 0.6032 6032 म्हणजे 0.6032 च्या डोक्यावर बार. कारण हे काय वाले आवृत्ती वाले. समजलं. एकदम सोपी पद्धत आहे. ही घ्या किंवा ही घ्या काही अडचण नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता इतकी वेळ आपण बेरीज बघितली. आता याची काय करू
वजाबाकी बघू. बघा 1.66 च्या डोक्यावर बार वजा 1.66 बरोबर क्वेश्चन मार्क. काय करायचो, हा एक पूर्णांक 66 छेदात दोन्हीच्या डोक्यावर बार आहे म्हणून 99 वजा 1.66 जसे असतं तसं. बघा कितीचा भाग जातो, आकर संग 66 आकर नम 99 पुन्हा 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 1.2/3 वजा 1.66 1.2/3 म्हणजे काय येते बघा 3 एक 3 आणि 2 5 5/3 वजा 1.66 मग 5/3 वजा 1.66 म्हणजे काय होते बघा, यांची वजा भागाकार करायचा 3 एक 3 उरले 2 दशांश दिला 0 3 संग 18 पुन्हा दशांश दिला 0 3 संग 18 3 संग 18 असं होत जाणार बरोबर. मग काय येणार इथं 1.6 च्या डोक्यावर बार वजा 1.66 वजाबाकी करायच्या. काय हरकत नाही, वजाबाकी अशी केली असली तुम्ही इथून बघा, इथून पुढची स्टेप सांगतो, ही एक स्टेप आणि दुसरी स्टेप दोन्ही सांगतो, हे बघून घ्या आधी. 1.66666 मधून काय करायचे आपल्याला 1.66 वजा करायचे. तर काय येते 1 मधून 1 गेला 0 0.6 मधून 6 गेला 0 6 मधून 6 गेलं पुढे काय येणार हे 6 6 6 6 येणार. मग काय येणार हो 6 6 6 येणार तर 0.006 च्या डोक्यावर बार बरोबर. 0.006 च्या डोक्यावर बार. पुन्हा याची दुसरी पद्धत तिरकस गुणाकार करायचा. काय लो 5 वजा साइन त्रिक 18 ला 8 हाचा आला 1 साइन त्रिक 18 ने 1 19 ला 9 हाचा आला 1 3 एक 3 आणि हाचा 1 काय हो 4.98 भागिले 3 एक 3 करेक्ट. आता 5 मधून 4.98 गेले किती उरतात बघूत आपण. या 5 मधून 4.98 गेले तर आपले उरणार किती हो, या 10 मधून 8 गेले 2 9 मधून 9 गेला 0 0.02 उरणार बरोबर. मग बघा 0.02 भागिले 3 करेक्ट. आता दशांश चिन्ह किती स्थळानंतर आहे 2 स्थळानंतर आहे. तर दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून मी काय केलं भागाकार केला. बघा 2 ला कितीनं भागलं 3 न भागलं, भाग जात नाही 0 द्या बरोबर. इथं 0 द्या, इथं 0.0 द्या बरोबर. मग काय येते हो 3 संग 18 3 संग 18 3 संग 18 3 संग 18 पण वरी 2 स्थळ दशांशानंतर होते. मग 2 स्थळ कुणीकडे घ्या डावीकडे घ्या. मग हे 6 च्या नंतरचं हे पहिलं स्थळ हे दुसरं स्थळ हे दशांश चिन्ह 0 मग हे पुढचे 6 6 लिहू शकता किंवा 0.6 च्या डोक्यावर बार हे सुद्धा लिहू शकता. हे जर तुम्हाला कळाला भागाकार तर अत्यंत योग्य, जर नाही कळालं तर आपली ही एकदम सोपी स्टेप. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. वजाबाकी झाली. आता काय करायचं बघा 2.86 च्या डोक्यावर बार गुणिले 10 बरोबर क्वेश्चन मार्क. बघा वजाबाकी झाली बेरीज झाली. आता आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. तर काय म्हणाले बघा 2.86 गुणिले 10 यांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे बरोबर. तर गुणाकार करणं याचा काय खूप अवघड नाही, फक्त लक्षात ठेवायचं 2.86 च्या डोक्यावर बार आहे 8 6 8 6 8 6 पुढे येणार आहे. बारचा अर्थ काय आवृत्ती आहे आणि गुणिले 10 आहे बरोबर. जर हीच संख्या नुसतं 2.86 गुणिले 10 असं जर असेल तर आपण काय करत होता हे 286 हा 0 दशांश तसा गुणाकार 2 स्थळानंतर दशांश नाही 2 स्थळानंतर इथं आला असतं बरोबर. मग काय करायचं हा 0 काढून टाकायचा आणि 1 दशांश चिन्ह फक्त कुठं न्यायचंय पलीकडे न्यायचंय. मग हा 10 मधलं हे 0 निघून गेला ह्या इथला दशांश चिन्ह उजवीकडे जाईल म्हणजे 8 च्या इथं जाईल. पुन्हा पुढे 60 60 60 60 जशास तसं राहील म्हणजे याचा अर्थ काय होईल 28.60 च्या डोक्यावर काय होईल 12. 8 6 च्या डोक्यावर 12 होता, आता काय होणार 6 8 च्या डोक्यावर 12 होणार. डन. समजलं तुम्हाला.
1.21 च्या डोक्यावर बार गुणिले 3.24 च्या डोक्यावर बार बरोबर क्वेश्चन मार्क. बघा गुणाकार कसा करायचा. 21 च्या डोक्यावर बार आहे म्हणून 99 गुणिले 3.24 च्या डोक्यावर बार आहे म्हणून 99 बरोबर. आता बघा भाग कशाने जातो का. 7 असेल तर द्यायचा 1.3721 3 त्रिक 9 3 त्रिक 9 गुणिले 3 जशास तसं 3 8 24 3 त्रिक 9 3 त्रिक 9 बरोबर. आता काय करायचं बघा यांचा 33 एक 33 आणि 7 किती होणार 40/3 पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अपूर्णांकात रूपांतर गुणिले 33 त्रिक किती 99 33 त्रिक 99 आणि 8 किती हो 107/33. आता यांचा गुणाकार करायचा आहे. यांचा गुणाकार करताना इथं शून्य कॉन्स्टंट आहे शून्य ठेवा 7 चोक 28 आणि 4 एक 4 म्हणजे 4280 वरच्याचा गुणाकार खालच्याचा 33 गुणिले 33 चा आपल्याला काय करायचं आहे वर्ग करायचा आहे. तो वर्ग करताना 3 चा वर्ग बघा 3 चा वर्ग किती 9 बरोबर. पुन्हा या दोन्हीचा गुणाकार 3 त्रिक 9 9 ची दुप्पट 18 18 ला 8 हाताला 1 3 चा वर्ग पुन्हा या 9 आणि 1 10 किती येतो यांचा गुणाकार 33 गुणिले 33 म्हणजे 33 चा वर्ग 1089 म्हणजे तुमचं उत्तर काय आलं 4280/1089. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. शून्य 0.3333 डॉट 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 गुणिले 0.6666 डॉट 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 पर्याय दिलेत बघायचे पर्याय या क्वेश्चनचे. ऑप्शन क्रमांक 1 1/9 ऑप्शन क्रमांक 2 2/9 ऑप्शन क्रमांक 3 3/9 ऑप्शन क्रमांक 4 4/9. बघू काय ते उत्तर बघा. 0.3333 दिले म्हणजे 0.3 च्या डोक्यावर बार गुणिले 0.66 म्हणजे 6 च्या डोक्यावर बार पुन्हा 3/12 काढला 9 घेतला पुन्हा 6 काढला 6 चा बार काढला काय हो 9 घेतला. मग बघा 3 साइन त्रिक किती हो 18 आणि 9 9 किती 81 पुन्हा याचं छोटं रूपांतर करा 9 2 18 9 9 81 बरोबर. आता 2/9 आलं. ऑप्शन क्रमांक 2 चं उत्तर बघा मित्रांनो उदाहरण 36.34 च्या डोक्यावर बार भागिले 7 बरोबर क्वेश्चन मार्क. काय करायचं हा 36 पूर्णांकात आहे 36 पूर्णांकात घ्या वरी अंशात 3 4 3 आहे 4 3 च्या डोक्यावर बार आहे मग वजा कोणती संख्या करायची ज्या संख्येच्या डोक्यावर बार नाही ती संख्या वजा करायची भागिले ज्या दोन संख्येच्या डोक्यावर बार आहे त्यांच्यासाठी 9 9 3 वर बार नाही म्हणजे 0 हे भागिले 7/7 बरोबर क्वेश्चन मार्क म्हणजे बरं. ठीक आहे मग काय करा हे 36 343 मधून 3 गेले 340 भागिले काय हो 990 0 0 कटला उरलं काय 36.34/99. आता हे 99 काढायचंय तर या 34 च्या डोक्यावर काय द्यावं लागेल बार. जर आपण बार दिला तर खाली 9 घेतले बरोबर. मग हे 36 दशांश हा 99 काढला वरी काय दिलं 3 4 च्या डोक्यावर बार हे भागिले 7 जशास तसे हे भागिले 7 होते ना ते जशास तसे. मग या 36.34 भागिले 7 करायचे आपल्याला. तर या 3 4 च्या डोक्यावर बार आहे म्हणजे पुढे 3 4 3 4 3 4 असं राहणार. तर बघा 7 5 35 उरला 1 झाले 13 मग काय हो 7 1 7 उरले किती 6 झाले 64 64 झाल्यावर 7 3 सकम 42 7 3 8 56 7 9 63 उरला 1 पुन्हा 13 पुन्हा 7 1 7 पुन्हा 64 झाले पुन्हा 7 9 63 असं 1 9 1 9 येतच राहणार. किती स्थळानंतर बघा इकडून 2 स्थळानंतर दशांश चिन्ह होतं म्हणजे बघा इकडून 1 9 1 9 1 9 काढून टाकायचा. इथं काय हो 1 9 च्या डोक्यावर बार मग 2 स्थळानंतर बघा 36.34 यात 1 2 2 स्थळानंतर दशांश चिन्ह होतं 1 2 2 स्थळानंतर दशांश चिन्ह देऊन टाका 5.19 येते 1 9 च्या डोक्यावर बार. असं जर तुम्हाला नको वाटलं हे अवघड आहे तर काय करायचं सरळ सरळ 36.34 च्या डोक्यावर बार आहे म्हणजे 4 3 4 3 4 3 रिपीट होत राहणार
भागिले हे 7, मग 7 5 35 उरला 1 13 झाले, मग 7 1 7 उरले 6 64 झाले, 7 9 63 उरला 1 13 झाले, 7 1 7 पुन्हा उरले 6 64 झाले, 7 9 63 असं 19 19 येत जाणार आवृत्ती. तर या 19च्या डोक्यावर बार द्या. पहिल्यांदा बघा, एक 2 स्थळानंतर आपण दशांश चिन्ह दिलं होतं, 2 स्थळानंतर दशांश चिन्ह देऊन टाका. 5.19 समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पुढचा बघा, वर्गमुळामध्ये 5.4 च्या डोक्यावर बार अधिक वर्गमुळामध्ये 2.7 च्या डोक्यावर बार. काय करायचं? वर्गमुळात 5 पूर्णांक हे 4 च्या डोक्यावर बार आहे म्हणून 4/9 अधिक वर्गमुळामध्ये हा 2 पूर्णांक हा 7 आहे, 7 च्या डोक्यावर बार आहे म्हणजे काय हो 9. आता करा याचं रूपांतर. 9 5 45 45 आणि 4 49/9 वर्गमुळामध्ये. 9 दोन्ही 18 18 आणि 7 किती हो 25/9 वर्गमुळामध्ये. दोन्ही वर्गमुळाच्या बाहेर घ्या. 49चं वर्गमूळ 7 9चं वर्गमूळ 3 अधिक 25चं वर्गमूळ 5 9चं वर्गमूळ किती हो 3. छेद समान आहे 3 जशास तसा ठेवा. 7 आणि 4 5 12 हे 3 चौक 12 म्हणजे उत्तर काय आलं तुमचं 4 आलं. अशा प्रकारे आपला अपूर्णांक हा चॅप्टर इथे संपलेला आहे मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा आणि आपल्या नवीन मित्रांना फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, कारण इथं तुम्हाला सर्व फ्रीमध्ये भेटत आहेत. कुठलेही क्लासचे पैसे भरायची गरज नाही. फक्त